करना है। और लास्ट में मैंने जो बोला था कि समीर में ये दम है कि 7 रनों की जरूरत थी, वो टाइम मैंने जब बोला कि समीर में दम है, दो बॉल में मैच फिनिश करने की, उस बार क्या मन में लग रहा था कि मैं 2 चौके लगा सकता हूँ? लगा तो सकता हूँ पर इतना कॉन्फिडेंस अभी नहीं। कॉन्फिडेंस नहीं था, लेकिन वो करके दिखाया। वेल डन। और मैन ऑफ द मैच के लिए आपको बहुत बहुत बधाई, और आने वाले मैच के लिए तुमको बहुत बहुत शुभकामनाएं रहेंगी। दरम्यान चला एमसीसी संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला आहे, तर माऊली ब्रदर्स आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज। गचातिरक्षण, खराब क्षेत्ररक्षण, पंच 2 मिनिटं थांबायचं प्लीज, 2 मिनिटं थांबायचंय। चला माऊली ब्रदर्स, सगळ्यांना वारंवार सांगितले अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी असला पाहिजे। पुन्हा एकदा ड्राइव्ह आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी। चल हरीश आणि श्रीकांत ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती। निश्चितच ज्या टायमाला मुलाखत झाली होती की नाणेफेक गेलेला आहे तुमच्या हातून, तर कोणता असा फलंदाज असेल त्यांनी स्वतःचं नाव घेतलं आणि त्यानंतर श्रीकांतचं एक नाव घेतलं की जो फलंदाज या स्पर्धेमध्ये हे मैदान दणाणून टाकेल, आणि त्याने बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले। आणि आपण पाहिलं तर अखेर हे षटक संपल्यानंतर रातचं षटक होतं। टीम स्ट्रायकरमध्ये खेळत असताना एक महत्त्वाची भूमिका असते टीम चालवण्यामध्ये, आणि बॉलिंगची भूमिका, फलंदाजी भूमिका ऑलराऊंड परफॉर्म करणारा खेळाडू राज आहे। आणि त्यानंतर पहिलं षटक हाताळत असताना 2 चौकार त्या षटकामध्ये लगावल्यानंतर धावा फलकावतील 11। नेक्स्ट गोलंदाज स्वप्नील, पहिला चेंडू तेज थरार टाकण्याचा प्रयत्न केला परंतु थोडीशी दिशा या ठिकाणी भरकटली जाते। लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडनं। अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ, पुन्हा एकदा अवांतर चेंडू, नोचा इशारा। आखूड टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो जास्तच आखूड होता। जी मर्यादित रेषा आहे हाफ क्रीज, त्या रेषेच्या अलीकडे पडल्या कारणे नोचा इशारा पंचांकडे दिला जातोय। अवांतरने 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात, म्हणजेच एक नोची एक वाईटची, तर धावा फलकावरती आहेत त्या 13 13 धावा। चला सनी सरकार जोडलेले आहेत लाईव्ह चॅट मध्ये, एमसीसी संघासाठी भरपूर शुभेच्छा देताना। सरळ बॅटीने मारला फटका, आता मात्र हरीशच्या बॅटीने येतोय हा दणदणीत चौकार। थँक्यू डीजे। बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर टाकल्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, त्या चेंडूवरती सरळ बॅटने फेकून दिला त्या चेंडूला 4 धावांसाठी मिस्टर हरीशने। धावा फलकावरती 17 17 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत। पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती थोडंसं फिल्डिंग मध्ये अफरातफरी करतोय, परंतु चेंडू चांगलं टाकणं गरजेचं असेल। फुलटॉस चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडू फळीवरती अजून थोडासा शरीराचा वेध घेतला चेंडूने, आणि खेळपट्टी लगातार चेंडू राहिला, अडवला, फेकला गेला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली। 18वी धाव फलकावरती लगावली गेली त्या चेंडूवरती। दरम्यान 2 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकाला थांबला। आखूड टप्प्यात चेंडू, त्या चेंडूवरती ग्लान्स करत जाता मात्र श्रीकांत, नोचा इशारा झालाय पंचांकडनं, पाहूया। नो +4। थँक्यू डीजे। नो +4 अशा 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड। पहा स्वप्नील वरती दबाव किती आहे। चौकार ठोकल्यानंतर आपण पाहिला 1 धाव आली, त्यानंतर नो +4 तब्बल 5 धावांमध्ये धावसंख्येमध्ये वाढ, आणि धावा 23 23। खोलवर टप्प्यात चेंडू, आता मात्र वेगवान तेज थरार गेंद,
फ्री हिट होता चेंडू, त्या कारणे हा फलंदाज या ठिकाणी सुखरूप बचावेल. धावा फलकावरती 23 रन ऑन द बोर्ड आणि दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत संपलेले. या षटकामध्ये पहा 5, 6, 6, 10, 12 रन आले 3 चेंडूंमध्ये. ते सरळ चेंडू पंचांकडे अपील केली जाते, परंतु या ठिकाणी बॅटीचा काहीच संपर्क नाही, त्या कारणे आपण पाहतो निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र थोडी चांगली गोलंदाजी हाताळली जाते स्वप्नील यांच्या मार्फत. हळुवारपणे टाकलेला चेंडू, निश्चित थोडंसं या ठिकाणी व्हेरिएशन केलं जाते. पहा 2 चेंडू वेगवान टाकले होते, चांगले पडले. एक तर यष्टीवरतीच आदळला होता चेंडू, परंतु फ्रीट असल्या कारणे श्रीकांत त्या ठिकाणी बचावले. आणि त्यानंतर आपण पाहतोय पुढचा चेंडू निर्धाव पडला गेला आणि त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा. एकच धाव घेतली गेली. वेगवान चेंडू, सरळ बॅटिंग माल भरा, क्या बात आहे, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षण, कमाल का यहाँ पर फील्डिंग दिखाई देता हुआ है. एक ही रन ले जा चुका है इस गेंद पर और 1 रन से यहाँ पर रन संख्या हो चुकी है 25, 25 रन ऑन द बोर्ड. और यहाँ पर दूसरा ओवर खत्म होता हुआ, 2 ओवर के खत्म होने के बाद रन की संख्या है 25, जहां पर एक भी खिलाड़ी अभी तक आउट नहीं हुआ है. देवीवा डीजेला संधी आहे किंवा सुमधुर संगीत पुन्हा एकदा आणि उजव्या मैदानामध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. तिसरा गोलंदाज आशिष मेहर गोलंदाजी मार्गवरती येतोय. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये हरीशच्या बॅटून येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आपण पाहतोय चौकार आलेला आहे. 4 धावांनी बाद झालेली आहे. 29 रन फलकावरती लगावले आहेत. हरीश श्रीकांत ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. म्हणजे परब ब्रदर्स विचार करेल की आम्ही दोघं खेळपट्टीवरती आहोत तर एक मोठी धावसंख्या उभारून डिफेंडिंगसाठी सेकंड इनिंगमध्ये येऊ. दरम्यान एकच धाव काढली गेलेली आहे. 30वी धाव फलकावरती लगावली गेली. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 10 चेंडू बाकी आहेत. हळुवारपणे टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय चेंडू, थोडासा कट होतोय. काहीच कळत नाहीये श्रीकांतला की कोणत्या पद्धतीचे आशिष चेंडू टाकतोय. मग जे फुल टॉस थोडीशी चुकी घडली होती आशिष कडनं, त्या चुकीचं रूपांतर झालं होतं, परंतु त्याला दुरुस्त करत असताना ही गोलंदाजी हाताळतोय. ता मात्र या ठिकाणी पुन्हा त्याच पद्धतीला चेंडू आणि त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न, षटकार मारून गडी बाद. येस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. षटकार म्हणून गडीगार झालेला आहे. पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे एमसीसी संघाकडनं. आशिषने चांगली गोलंदाजी हाताळली, ड्राईव्ह केला सरळ बॅटने. आता मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चला मंडप ऑपरेटर्सला विनंती असेल त्या ठिकाणी कोणती वायर तुटली आहे ती चेक करावी, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही, इजा होणार नाही. षटक या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं संपलं गेलेलं आहे. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकानंतर धावा फलकावरती 3-5-35 35 धावा. एक चांगली गोलंदाजी हाताळली. 7 धावा देऊन एक गडी टिपला. श्रीकांतला बॅक टू डिपार्ट पाठवला तो मिस्टर आशिष मेहर यांनी. चला मंडप डेकोरेटरला विनंती असेल ती तुटलेली वायर जरा दुरुस्त करावी. वंश शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अभिषेक स्ट्राइक एंडवरती आहे. नॉन स्ट्राइकला हरीश कर्णधार परब्रदर संघाचे. गचा क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 4 धावांनी धावसंघामध्ये वाढ. धावा फलकावरती 39-39. अजून 5 चेंडू बाकी आहेत. अजून अभिषेकने चौकार लगावला आहे. 5 चेंडू बाकी आहेत. धावा फलकावरती 39-39. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडूवरती मारला फटका. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एमसीसी संघाचा कर्णधार करतोय. एकाच धाव घेतली जाईल चेंडू होती. एका धावानेची धावसंघामध्ये वाढ. धावा फलकावरती 40 रन ऑन द बोर्ड. खोलवर टप्प्यात चेंडू आणि सरळ बॅटने मारलेला फटका. एकच धाव. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जातंय. 3 चेंडू 6 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडू बाकी असतील आणि या 3 चेंडूवरती किती धावा येतील हे पाहण्यासारखं असेल. तर मात्र खोलवर टप्प्यात चेंडू तुला ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर दिसला तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर कुणाल करतोय. 42 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 2 चेंडू बाकी. खोलवर टप्प्यात चेंडूला या ठिकाणी पाठवलेल्या ऑन साईडला मारला होता परंतु एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. धावा 43. लास्ट बॉल या इनिंग मधला. या लास्ट बॉल वरती येणारा चौकार 47 वरती पोहोचवेल. 48चं टार्गेट. एकच धाव आली तर 44-45चं टार्गेट. परंतु हा चेंडू काय दर्शवतोय, त्यातली एकही धाव आलेली नाहीये. गडी बाद झालेल्या आहे चेंडूवरती. म्हणजेच 43 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 44 धावांचं टार्गेट येऊन राहते एमसीसी संघाला. H2O. चला लगेच टॉस केला जाईल. ज्या ठिकाणी मॉडर्न आर्ट आणि परब ब्रदर्स आणि मॉडर्न आर्ट संघाचे कर्णधार टॉस करून घ्या. मॉडर्न संघाचा कर्णधार आणि परब ब्रदर्स संघाचा कर्णधार. चला लगेच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होते मिस्टर विराज. आणि सलामीर बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले आहेत. स्ट्राईक एंडला अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर आशिष. ही जोडी मैदानामध्ये झालेली आहे. 44 मैदानामध्ये दाखल झालेली आहे 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि हा पाठलाग सक्सेसफुली होईल का, ह्या 44 धावा डिफेंड केल्या जातील का, यावरती सुद्धा लक्ष दिलं जाईल आणि मॅच या ठिकाणी पाहता येईल. चला अमित दादा, तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. लगेच टॉस करून घ्या आणि दोन्ही संघाला सांगा रेडी राहायचं आहे या नंतरच्या मॅचसाठी. चौवेचाळीस पाठलाग कशा पद्धतीने होईल निश्चितच सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, किंवा 44 धावांचा डिफेंड कशा पद्धतीने होईल याचा निश्चितच या सेकंड इनिंग मध्ये नजारा पाहायला मिळेल आपल्याला. चला दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रेडी. विराज अक्षय करता चेंडू टाकेल पहिला ह्या इनिंग मधला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या वरच्या फेसला लागल्यानंतर चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अक्षय बाद.
येस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. षटकार पाहून गडी बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला गेलेला आहे विराज यांच्या मार्फत. मोठा हादरा या ठिकाणी लागलेला आहे अक्षयच्या रूपाने. अकुटाबाई चेंडूवरती एकावरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. एकच धाव घेतली जाईल चेंडू, ती पहिली धाव घेतली जाते या चेंडूवरती आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना एक धाव दुसऱ्या चेंडूवरती आलेली आहे. तर मग पुढचा चेंडू आशिष स्ट्राईक एंडवरती कट केला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्या बात आहे, स्लो चेंडू होता पहा. अखेरच्या क्षणी आपण पाहिलं चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्याला ढकललेला आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार येतोय. आशिषच्या बॅटीतून आलेला चौकार. मॉडर्न आर्ट संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. चला बक्षीस या ठिकाणी पंचांसाठी लावली गेलेली आहे आणि खास करून आमचे लाडके पंच म्हणजे गंभीर पाटील यांच्याकरता बक्षीस लगावलं गेलेलं आहे. सुजित केसरी यांच्याकडनं आपल्या विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं आहे. जर गोट्या अंपायर सारखी एक मॅचला डान्स करून जर डिसिजन दिले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सागर दुसरे षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज. वाईड येतोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा भेद घेतोय. खेळपट्टी लगतच राहतोय चेंडू. तरी लेग बायची या ठिकाणी धाव ऍड होते धावसंख्येमध्ये. धावा फलकावरती पाहिल्यात तर 18 धावा. सागरचा पुढचा चेंडू. क्या बात आहे, चांगला चेंडू. ड्राईव्ह केला त्या चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये पाठवला गेला या चेंडूला. अकुटाबाई चेंडूवरती गॅप मध्ये टाकलेला आशिषच्या बॅटीतून येतोय दणदणीत चौकार. चार धावांनी वाढ. धावा फलकावरती 23 धावा. लास्ट बॉल आहे या षटकातला. 44 धावांचा पाठलाग होतो आणि दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत 23 धावा. अजून शेवट चेंडू बाकी असेल म्हणजे जी सरासरी हवी आहे ना ती सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले गेलेला आहे दोन्ही फलंदाजांकडनं आणि या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी खूप सुरेख पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातोय. उलटा चेंडू. दिशा दिली त्या चेंडूला आणि चेंडूला पाठवला 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी वाढ. धावा फलकावरती 27 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी MCC संघाला.
चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी मिस्टर आशिष. अख्खी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय आणि चांगली फलंदाजी दर्शवते. षटक संपलंय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकानंतर आपण धावा पाहिल्या तर 27 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची गरज असेल. नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा आदित्य. आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये अजून एक धाव ऍड होते. रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. येस वाईट पंच होता नाही ना. वाईट कॅन्सल झालेला आहे म्हणजेच फक्त ना फक्त धावा फलकावरती 28. तर मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार येतोय.